अमरावतीमधील राज्योत्पादन शुल्क विभागात एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। पीडित महिलेनं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत बावनकुळेंनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन लावला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। पीडित महिलेने पोलिसांना ऑडिओ क्लिप्स, पेनड्राईव्ह आणि इतर कागदपत्रांचे सबळ पुरावेही दिले। सतत मला फोन करतात रात्री साहेबांच्या नाश्त्याची जेवणाची वस्तू सोय करावी तुमच्याकडून, साहेबांना तेलकट नाही झालं। मला काही आतापर्यंत कुठूनच प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी मला पर्याय नाही राहिला म्हणून मी तुमच्याकडे आणि मी प्रकरण मागे घेत नाही आहे। त्याच्यामुळे मला धमकी देण्यात येत आहे, जर तू प्रकरण मागे नाही घेतलं तर आम्ही आमच्या स्तरावरून तुझं काही नुकसान करू शकतो। यामुळे माझ्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली। मला असं वाटते माझ्या मागं कोणी लागलं आहे। माझ्या मनात आत्महत्येचे विचार, तर मला जिंकताच माझ्या काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदार अधीक्षक गरजे राहतील आणि वायाड राहतील। ती वाहन चालक आहे। तिला तिची एक संतोष वायाड नावाचा व्यक्ती जो निरीक्षक आहे, दुय्यम निरीक्षक, ती मानसिक छळ, धमकी, अपमानास्पद वागणूक वगैरे जे काही त्याचं बाकीचं तुम्हाला हे पत्र जर पाहिलं तुम्हाला वाटेल काय काय त्यांनी केलं आहे। त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंगही आहे। तर त्याला ती आत्महत्याचा विचार करत करत माझ्यापर्यंत पोहोचतो। तर यावर जरा थोडी तातडीने चौकशी करून कसं कारवाई करता येईल, तातडीने तिला आत्महत्येपासून प्रवृत्त